ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप सुद्धा आहे, त्याचं रोटिंग आपण चालू ठेवणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा म्हणेल की व्हॉलेंटियर्स आणि क्रिकेट खेळाडू ह्यांनी सहकार्य करायचं आहे. ग्राउंडच्या चारही दिशेला तुम्ही थांबायचं आहे. तुमच्या एका कॅचचा तुम्हाला मोबदला, तुम्हाला प्राइज म्हणून 50 रुपये दिलं जाईल, ह्याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक क्षण आमच्या यूट्यूबला लाईव्ह आहे आणि तिथे कॅप्चर केला जाईल. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. पाहूया तत्पूर्वी दुर्वांग फायटर्स या संघाकडनं प्रथम फलंदाजी सुतरलेले आहेत ते कुशल आणि सिद्धेश. ही अशी जोडी आहे की त्यांनी केवळ आल्लेवाडीपुरता मर्यादित नसून पालघर तालुक्यात एक उच्चांक प्राप्त केलेला आहे, एक जबरदस्त प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे, एक जबरदस्त स्पर्धा त्यांनी दिलेली आहे. अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रांनो. समरधुमीचे समधी मालक शतयुद्धाचे मान करी, रणधुंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी. घोर पडीला दोर लावून पहाड दुर्ग गड चढलेले, तुटून पडता मस्त खाली धुंड धडाने लढलेले. शौर्याची नीती आमची विजय पताका दारोदारी, कारण रणधुंदीची जात आमची कोण आमा भयभीत करी. महाराष्ट्रामध्ये शिवकालीन अशी एक जात होती, मनुष्य जात, जी कशालाही न घाबरणारी. अशा मातीत आपण जन्मलेलो आहोत. तर साहजिकच आहे इकडे तुम्हाला संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल, यात काही शंकाच नाही आहे. तत्पूर्वी पंचगिरी करतात ते जयेश मेहर आणि जतीन ठाकूर. 12वा खेळाडू इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणि 12वा खेळाडू आणि गोलंदाजी आहेत ते मानव. एक नौखा गोलंदाज, परंतु दांडगा गोलंदाज म्हणता येईल आपल्याला. आणि ह्या गोलंदाजाच्या बाबतीत जर मी बोलायला गेलो, खरंच सुरेख असा हा गोलंदाज आहे. वयाची 18 ते 19 वर्षाचा असेल हा, परंतु क्रिकेटच्या बाबतीत माफ करा, 22 ते 23 वर्षाचा मुलगा आहे हा. परंतु ज्या प्रकारे तो गोलंदाजी करतो आणि ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय, तर तुमच्या डोळ्याचं पारडं फेरेल अशी त्याची गोलंदाजी असते. पाहूया पुढील चेंडू. सिद्धेशांना धावतोय पंचांना पार करतोय. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने तोलवला आणि चेंडू जातोय तो सीमारेषेजवळ जाऊन थांबलेला आहे. आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव केवळ 2 धावा दोन्ही संघामध्ये. दोन्ही फलंदाज म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पुन्हा ओव्हरथ्रो, आणि ओव्हरथ्रोच्या नादामध्ये पुन्हा एक चोरटी धाव. अप्रतिम असं हे रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल दोन्ही फलंदाजामध्ये. आणि आपण म्हणतोय की क्रिकेट हा केवळ चेंडू आणि बॅटचा खेळ नसून तो एक मानसिकतेचा खेळ आहे. तुम्ही पाहिलं असेल, थोडासा चेंडू मिस झाला, दोन्ही फलंदाजाच्या नजरा एकामेकासमोर आणि चोरून ही चोरटी धाव घेतलेली आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती 4. अप्रतिम. तितका सुंदर असा चेंडू होता, परंतु फलंदाजी तितकाच माहीर. त्या चेंडूला गवसला, मिडल केला आणि कव्हरच्या दिशेने त्याला सुंदर असा फटका खेळून 4 धावेसाठी धावसंख्या 4. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा हा अप्रतिम असं थोडंसं व्हेरिएशन केलेलं आहे. चेंडू जर तुम्ही ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर टाकतील तर तो निश्चितच फलंदाजाला खेळायला त्रासदायक ठरतो. काय वाटते भागेश तुम्हाला ह्या चेंडूविषयी? नक्कीच म्हणेल रुपेश की पहिल्याच चेंडूवरती कव्हरच्या रिझनमध्ये काय तंत्रशुद्ध फटका, जे आपण म्हणतो की नेहमीच आपण पाहत असतो की फलंदाज ट्राय करत असतो की आपण लेग साईडला खेळू, पण पहिल्याच चेंडूवरती काय अफलातून फटका खेचला होता सिद्धेशने. तर त्यानंतर थोडंसं मिसफिल्ड झाली, थ्रो चुकीचा आला, परंतु तिकडे रनआउटची संधी होती पण ती काही मिळवता आली नाही आणि 4 धावा धावून घेतल्या. त्यानंतर सुंदर असं कमबॅक म्हणता येईल आपल्याला मानव यांचा. निश्चितच भागेश, खरंच मी नेहमी म्हणतो की क्रिकेट हा केवळ बॅट आणि चेंडूने खेळणारा खेळ नसून तो एक मानसिकतेचा खेळ आहे. तुमच्या खाणाखुणा त्यांना कळणं गरजेचं आहे. पाहूया पुढील चेंडू. सुंदर असा तोलवला फटका मिड ऑनच्या दिशेला, मिड ऑफच्या दिशेला, आणि तिकडे चेंडू जातोय तो कळवायचा आहे. तिकडे कोणी व्हॉलेंटियर्स नाही. सुंदर असा एफर्ट म्हणता येईल तिकडे. अप्रतिम, जबरदस्त फील्ड दक्ष यांच्याकडनं आपल्या संघासाठी एक जबरदस्त एफर्ट करताना पाहायला मिळतोय. तत्पूर्वी मी पुन्हा म्हणेल की अशी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये खरंच ग्रामीण टेनिस विश्वातील खेळाडूंना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा एक अभूतपूर्व आनंद प्राप्त होतोय. त्यांना स्वतःच्या हक्काचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातंय.
कृपया आपल्या समोरील हे नारळीचं जे झाड आहे त्याच्या जी पाते आहे ती तोडावी, जेणेकरून यूट्यूब लाईव्ह होते आणि तिथे आपल्याला ते थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करते. कृपया कोणी व्हॉलंटियर्स असेल तर त्यांनी ते तोडावं. स्क्वेअर लेगच्या दिशेला तोलवलेला फटका आणि चेंडू जातोय तो सीमा रेषे पार. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला पुल केला आणि पुल सक्सेसफुल झाला आहे. अप्रतिम असा हा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. तर हॅलो 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 हॅलो. तर तत्पूर्वी समालोचनासाठी आपले समालोचक उपस्थित झालेले आहेत. त्यांचे आदेश पाटील यांचे मनपूर्वक आभार मानेल की तुम्ही आपल्या या आलेवाडी प्रीमियर लीगमध्ये आपली उपस्थिती नोंदवली आहे आणि तुमच्या मधुर आवाज आम्ही ऐकण्यासाठी नक्कीच तत्पर असतील आणि या आलेवाडी गावातील सर्व प्रेक्षक सुद्धा असतील. तर मी तुमच्या पोचवतोय ही कॉमेंट्रीची जबाबदारी. तर यापुढील आपल्याला जे समालोचन करतील आदेश पाटील. हॅलो. तर संख्या झालेली आहे ती 12. आणि खरंच आदेश पाटील हे खरंच अतिशय सुंदर असं हे समालोचक आहेत. मी त्यांचं यूट्यूब लाईव्हही पाहिलेलं आहे. सुंदर असं त्यांच्याकडे एक वाणी आहे. सुंदर असा फटका आणि तितका सुंदर असा झेल, अप्रतिम असा एफर्ट म्हणता येईल. सुंदर निहार यांनी एक रनिंगमध्ये पकडलेला हा कॅच. तर त्यांचं जे सूत्रसंचालन असते, त्यांचं जे स्पीच असते, खरंच मधुर असं स्पीच असते. त्या स्पीच आपण म्हणतो की इथे खेळणारे क्रिकेट खेळाडू ज्या प्रकारे गोलंदाजीने आणि बॅटिंगनी आपल्या प्रेक्षकांना संमोहित करतात, त्याचप्रकारे त्यांची वाणी अप्रतिम आहे. त्यांच्याकडे शब्दांचा भंडार आहे. सुंदर असं समालोचक करतात ते. मी बऱ्याच वेळा त्यांना यूट्यूबला पाहिलेलं आहे. तर खरंच त्यांनी त्यांचा वेळेत वेळ काढून आलेवडी इथे त्यांनी आलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करेल. आणि एक चांगली सुरुवात आम्हाला तुम्ही द्यायची आहे. तत्पूर्वी धावसंख्या 12 माफ करा 12 धावसंख्या झालेली आहे. एक सुंदर असा फटका खेळलेला होता सिद्धेशाने. आणि कसं असते पहा, आपण त्याच्याच अगोदरच्या चेंडूवर पाहिलं असेल की मानव याने एक शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू टाकला, त्याला पूल गेला आणि तो पूल सक्सेसफुल झाला होता. आणि त्याच प्रकारचा चेंडू, परंतु आपण म्हणतो ना चेंडूवर हात फिरवणं, आपण म्हणतो बोटं फिरवणं, तो रिलीज करण्याची जी पद्धत असते ती अप्रतिम आहे. आणि ती कुठेतरी एक थोडासा चेंडू आहे ना, तो गुडलँड स्पॉटला बाउन्स झाला आणि चेंडू बॅटची थोडीशी वरची कडा घेऊन थोडासा उंच असा गेला, म्हणजे जितका हवा होता तितका मिडल झालेला नाही. त्या कारणास्तव तो चेंडू झेलबाद. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज ह्यांना नमस्कार करून ज्यांनी ही महाराष्ट्राची भूमी अशा प्रकारे बनवली, मीन्स घडवली, की खरंच श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. तर महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायला गेले तर संघर्ष म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये एक त्यांच्याकडे ती स्किल आहे, त्यांच्याकडे एक ती गोष्ट आहे की संघर्ष करण्याची एक क्षमता आहे. पुढील चेंडू नवल यांचा सुंदर असा चेंडू आणि अप्रतिम असा हा थोडासा आउटस्विंग होताना पाहायला मिळतो आपल्याला. जबरदस्त रिलीज केलेला चेंडू, अप्रतिम असं हे व्हेरिएशन आणि एक चांगला दांडगा फलंदाज, आपण कुशल, आपण इकडे त्याची खेळी पण पाहिली असेल. इकडे पालघर तालुक्यात नावाजलेला असा हे फलंदाज आहे, फास्ट धावा करण्यात माहीर आहे. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू पॅडला लागतो आणि एक थोडासा अपील होतो तिथे, परंतु पंच जतीन ठाकूर यांच्याकडनं नॉट आउटचा इशारा. लेग बाईच्या स्वरूपात तुम्हाला एक एक्स्ट्रा धाव मिळेल. आणि खरंच सुरेख अशी पंचगिरी आहे. कुठलाही विचार घेताना एक थोडासा वेळ घेतला जातोय आणि हा वेळ जो आहे तो एक चांगल्या पद्धतीचा वेळ असतो. ह्याच्यामध्येच तुम्ही तुमचा एक म्हणतात ना की वेळ घेऊन एक दिलेला निर्णय हा एक चांगला निर्णय असतो, कुठलीही घाई गडबड न करता. तर खरंच जयेश मेहर आणि जतीन ह्यांच्यामध्ये एक जबरदस्त दोघांमध्ये एक कॉम्बिनेशन आहे.
दोघंही फार विचारपूर्वक आणि चांगल्या पद्धतीने पंचगिरी करतात. खास करून म्हणून त्याला आम्ही पहिल्या सामन्यासाठी पंच म्हणून नेमणूक केली आणि ते अजूनपर्यंत आम्हाला चांगले सक्सेस पाहायला मिळतात. तत्पूर्वी नवल मुदलियार हे नॉबोर एंडकडनं साधारण 8 ते 10 पावलांचा रनअप असेल. हां येस हां. तर मी तुम्हाला सांगितलं पुन्हा हा मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू काही बॅटच्या संपर्कात आलेला नाही आहे. निर्धाव असा चेंडू म्हणता येईल आपल्याला. तत्पूर्वी मी पुन्हा म्हणेल ती यूट्यूब लाईव्ह आहे, तिथे झावळी येते, ती झावळी तोडायची आहे. थोडासा आमच्या यूट्यूब लाईव्हला प्रॉब्लेम येतोय. कृपया कोणी व्हॉलंटियर्स असेल एक्स्ट्रा खेळाडू त्यांनी ते करायचं आहे. आणि स्ट्रायकर आहेत ते आशिष यांनी एक सुंदर असा कव्हरच्या दिशेला मिड ऑफच्या दिशेला तोलवलेला फटका एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे. जर समोरचा खेळाडू जर अशा चांगल्या पद्धतीने खेळत असेल तर आपण त्याला एकेरी दुहेरी धावा काढून ते रोटेट जे असते ते रोटेट करणं फार महत्त्वाचं असते. आणि क्रिकेट मी तुम्हाला वारंवार म्हणेल की कसंही न खेळता जी स्थिती आहे, जी कंडिशन आहे, या कंडिशनमध्ये जो चांगल्या प्रकारे गेम करतो तोच, भले ती एकेरी दुहेरी किंवा धाव असेल तर तो अतिउत्कृष्ट खेळाडू असा मानला जातोय. हॅलो हॅलो पुन्हा हॅलो चेक. स्ट्रेट ड्राईव्ह. हॅलो हॅलो चेक. अतिशय सुरेख असा फटका स्टेटच्या दिशेला आणि चेंडू सीमारेषे पार. धावसंख्या 18. शेवटचा चेंडू. आणि आलेवडी गावाचं एक वैशिष्ट्य जर म्हणायला गेलं तर मी पुन्हा म्हणेल की केवळ क्रिकेटसाठीच इकडे एकत्र येणं नाही आहे. इथे एक गाव एक गणपती, आलेवडी चिंचोबा यात्रा काही दिवसावरच येऊन पडलेली आहे ती. तर या सगळ्या गोष्टी आणि सामाजिक बांधिलकी आपल्याला पाहायला मिळते इथे. तुम्ही पाहायला गेलं तो भंडारी, मांगेली, आदिवासी, ब्राह्मण आणि आमची ग्रुप ग्रामपंचायत आहे, त्याच्यामध्ये वंजारीसुद्धा आहेत. तर हा जो सामाजिक बांधिलकी आहे ही खास करून क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला ठेवायला मिळते. तर असं जर असेल तर खरंच त्या गावाने एक इतर गावांना एक दिलेला एक चांगला संदेश असेल. तुम्हाला काय वाटते ह्याविषयी? खूप खूप धन्यवाद रुपेशजी गावड. आलेवाडी प्रीमियर लीग 2026 6वे पर्व आणि आज आपण आहोत श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले संपूर्ण आमचे क्रिकेट रसिक आणि जे ग्रामस्थ आहेत त्यांचं आपण करतोय सर्वात आधी सहर्ष स्वागत. आजचा दिवस 1 मे महाराष्ट्र दिन. त्या महाराष्ट्राला नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची ही सुरुवात. दोन्ही संघ ध्रुवांग फायटर आणि आलेवाली इंडियन्स या दोन संघादरम्यान ही लढत जी मैदानाच्या दिशेने आपण पाहताय आणि या 2 षटकांचा खेळ जो इथून अद्यावत झालाय आणि विकेट मिळतंय या पहिल्या चेंडूवर. 3ऱ्या षटकाची जी सुरुवात विशेष करून इथून पाहायला मिळतंय. आलेवाडी इंडियन्स हा संघ मैदानाच्या दिशेने जो क्षेत्ररक्षण करत असताना आणि ध्रुवांग फायटर्स हा फलंदाजी करतोय. आजचा दिवस खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर हुतात्मा दिन म्हणून देखील आपण बलिदान दिवस म्हणून साजरा करीत आहोत. आज कामगार दिवस 1 मे विशेष करून जो आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून त्या महाराष्ट्र राज्याला अगदी पुन्हा एकदा एक नतमस्तक होऊयात आणि आजच्या दिवसाची सुरुवात. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. राकड देशा कडखर देशा दगडांच्याही देशा, नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा. अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, अंजन कांजन करवंदीच्या काटेरी देशा, बकुल फुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा. प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. या महाराष्ट्र राज्याला नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर ध्रुवेंक या गोलंदाजाला आपण पाहताय आणि नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने योगेश या फलंदाजाला आपण पाहू शकाल. 4 षटकांचा सामना आहे. आलेवाडी प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहताय विश लाईव्ह नेटवर्कवर आणि ऑनलाईन जे प्रेक्षक राजे आम्हाला पाहतायत त्यांचं देखील सहर्ष स्वागत.
बिटन वॉच करून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि त्याच्या हातखंडामध्ये सरळ आणि सोपा झेल. सॉफ्ट डिसमिसल. योगेश आले परंतु योगेश परतीच्या प्रवासाला लागले. आणखी एक धक्का. गॉन. ही सर खऱ्या अर्थाने क्रिकेटची खासियत आहे. आज क्रिकेट एक साधन नसून तर प्रत्येकाला अगदी एकत्रित आणण्याचं एक माध्यम बनलं आहे आणि म्हणूनच क्रिकेटची ही रूपरेषा फार महत्त्वाची राहिली. आणि यापेक्षा योग्य दुग्ध शर्करा योग काय असू शकेल की 1 मेचा आज दिवस आणि विशेष करून आलेवाडी प्रीमियर लीगचा हा थरार आणि हा घमासान मैदानाच्या दिशेने. न्यू बॅटर इन समीर या फलंदाजाला आपण पाहत आहे. हलक्याच्या हाताने स्टिअर केलं जात आहे. गली रिझनमधनं चेंडू निघून गेलाय आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 20 या अंकांवर. 20 रन्स ऑन अ कार्ड. पहा पहिलं षटक ज्यामध्ये विशेष करून मनव पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 12 धाबा आल्या. दुसऱ्या षटकाकडे आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर नवल या गोलंदाजाला आपण पाहिलं. चांगलं षटक हाताळलं. 6 धाब्यांचं ते षटक राहिलं आणि ध्रुवेन याला आपण पाहता या षटकाकडे आतापर्यंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यस्ट्यांना बरोबर चिटकून उभे आहेत ते रक्षक. तडमारला एक क्षेत्ररक्षक स्थित. शॉर्ट फाईन लेग आपण पाहत आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये बरोबर क्षेत्ररक्षक अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आपण पाहत आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. वाईड स्काउ कॉर्नर रिझन मिड विकेट बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. आणि शेवटचा अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा ध्रुवेन गोलंदाजी मार्कवर अक्रॉस द पार्टने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगल्या पद्धतीचं कंट्रोल आतापर्यंत आलेवाडी इंडियन्स या संघाने या मॅचमध्ये ठेवलंय आणि 3 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त. 2-0. 20 या अंकांवर हे धावफलक. ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहत आहे की ज्या सुरुवातीमध्ये तुम्हाला कुठेतरी थोडंसं धैर्य हवं होतं परंतु आता स्टेबिलिटी आले धावेंच्या बाबतीमध्ये. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. काय एक्झॅक्टली टार्गेट इथून आपण समोर पाहत आहे कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी झाली आलेवाडी इंडियन्स या संघाकडनं अतिशय सुरेख. निश्चितच आपण पाहू शकतोय 40 ते 45 धावा हॅलो 20 धावा आहेत स्कोर कार्डवर. 20 रन्स ऑन अ कार्ड. हॅलो हॅलो. तर आता मात्र 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती ध्रुवेन यांच्या माध्यमातून. इथे मात्र आपले समालोचक आता मात्र समालोचकाचा भार पाडतील. 20 रन्स ऑन अ कार्ड. 20 या अंकांवर हे धावफलक जे विशेष करून इथून पाहायला मिळते. सुरुवात फार महत्वाची होती आणि त्या सुरुवातीमध्ये कुठेतरी मिस्टेक घटित झाल्यात. क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतोय की पार्टनरशिप बिल्ड करणं ही तितकेच गरजेची गोष्ट आहे. एक आर्यभट्ट आहे ज्याने संपूर्ण जगताला 0 दिला आहे आणि क्रिकेटमधील तुमची सुरुवात ही तुम्हाला 0पासून करावीच लागते आणि विशेष करून ही सुरुवात होत असताना थोडीशी कमकुवत साईड यावेळेस पाहायला मिळते. ध्रुवांग फायटर्स हा संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे परंतु क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही हे प्रामुख्याने आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि म्हणूनच इथून फलंदाजाला थोडंसं सातत्य ठेवावं लागेल या मॅचमध्ये. स्वप्नीलला आपण पाहता या स्लॉग ओव्हरकरिता आणलं गेलंय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो देखील महत्त्वाचा असेल. ईशान टायगर्स आणि विस्मय सुपर किंग्स या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. चला प्लीज पहिल्या इनिंग करिता 20 मिनिटं आहेत आणि या 20 मिनिटांमध्ये एक इनिंग तुम्हाला संपवायची आहे ही नम्रतेची विनंती. हॅलो चेक. शेवटचं अंतिम षटक स्वप्नीलला पण पाहता इथून प्रयत्न वाढवावे लागतील या मॅचमध्ये जर थोडंसं पुढे बनून राहायचं असेल तर ध्रुवांग फायटर्स या संघाला.
लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या दिशेने आपण पाहताय स्ट्राईक एंडला. कुशल्याला आपण पाहताय लिडिंग एज लागलंय, जास्तीत जास्त फटका हवेमध्ये आहे आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडू लावून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल एकंदरीत 22 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळतंय. थोडीशी सुरुवात जरूर संत आहे, परंतु इथून संत असून चालायचं नाही. मैदानाच्या दिशेने तुम्हाला चांगल्या पद्धतीने बॅटिंग ही करावीच लागणार आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, ते टायमिंग मिळत नाही आतापर्यंत. ज्या पद्धतीने प्रयत्न होतोय फलंदाजांकडनं जास्तीत जास्त खेचून मारण्याचा मानस आणि जिथून सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. इथून जितक्या धावा आहेत ना तितक्या फार महत्त्वाच्या आणि गरजेच्याच असणार आहेत, कारण की धावसंख्या 24 या अंकांवर आतापर्यंत सरकले गेले. बळ द्यायचं असेल तर एखादा तरी मोठा स्ट्रोक हा तुम्हाला मैदानाच्या दिशेने खेचावाच लागेल. यावेळेस चांगलं कनेक्शन बनलंय. ज्या गोष्टीची उल्लेखना केली आणि उल्लेखपूर्ण कामगिरी मिड विकेटला क्लिअर करणारा अतिशय दर्जेदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार. आलेवाडी प्रीमियर लीग झन्नाटेदार षटकार 6. अंकांवर अतिशय चांगल्या पद्धतीचे कनेक्शन. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक आहेत प्रेम मध्ये. झेल झालाय ड्रॉप आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. पहा, कुशलच्या माध्यमानं अगदी चांगल्या पद्धतीची बॅटिंग झाले, परंतु कुशलला ज्या पद्धतीची साथ हवी होती, कारण की क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो टाळी कधी एका हाताने वाजत नाही. तुम्हाला तुमचा सांघिक खेळ योग्य ठेवावाच लागतो. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. 32 या अंकांवर धाव फलक. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्वप्नीलला पण पाहत आहे. कुशलने आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. 1 चौकार त्याच्या बॅटमध्ये, 1 षटकार आणि चांगल्या पद्धतीने एकेरी भूमिका आपल्या संघाकरिता लढव्या प्रवृत्तीने लढतोय. 32 चांगलं करेक्शन. पुन्हा एकदा ऑन साईटला भिरकावून दिलं जाईल. मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. आणखी एक या षटकातील महत्वाचा षटकार 6. अगदी कुशल जो होता ना नॉन स्ट्राईक एंडला होता. 38 या अंकांवर धाव फलक आणि जशी स्ट्राईक मिळाले या षटकामध्ये स्ट्राईक वाढवले गेले. बॅकअप दिले आहे. खराब चेंडू आहे, परंतु क्षेत्ररक्षक स्थित होते. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते. ज्याच गोष्टीची उल्लेखना मी केली होती की 40 पर्यंत पोहोचणं महत्त्वाची भूमिका आहे आणि 40 या अंकांवर संघाची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम ध्रुवांग फायटर्स हा संघ पाहायला मिळतोय आणि इथून विजयी होण्याकरिता 41 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागणार आहे आलेवाडी इंडियन्स या संघाला. या दोन्ही संघाचे कर्णधार ईशान टायगर्स आणि विस्मय सुपर किंग आपण टॉसचा कॉल करण्याकरिता मार्गस्थ व्हायचं आहे. आलेवाडी प्रीमियर लीगचा हा थरार पर्व 6वा आपण पाहत आहे आणि विश लाईव्ह नेटवर्कवर हे थेट प्रक्षेपण आमचे साथी सहयोगी मित्र मनीष निजाई आणि तदनंतर मंथन या दोघांचंही आपण करूया सहर्ष स्वागत. एक भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आलेवाडी प्रीमियर लीग 2023. चला टॉसचा कॉल केला जाईल. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि नाणेफेकीच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद. हॅलो, ईशान टायगर्स आणि विस्मय सुपर किंग दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस का बॉस या पवेलियन बॉक्समध्ये यायचं आहे. इथे मात्र नाणेफेकीचं कौल तुमचं होणार आहे. ईशान टायगर आणि विस्मय सुपर किंग
दोन्ही संघाच्या संघ नायकाने विशाल मुदलियार यांच्या हस्ते नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकाने टॉस का बॉस या पवेलियन बॉक्स मध्ये येऊन नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. हॅलो हॅलो, आपल्याकडे वेळेची फारच कमतरता आहे, तर सांगितल्याप्रमाणे विशाल मुदलियार ह्याने टॉस करून घ्यायचं आहे दोन्ही संघाकडनं. ईशांत टायगर, ईशांत विस्मय. कॉइन कोणाकडे आहे टॉस का बॉसचं? कॉइन कॉइन टॉस का बॉस कॉइन कोणाकडे आहे का? दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉससाठी जायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. खरंच निसर्गरम्य असे वातावरण पाहायला मिळतंय आणि अशाच प्रकारे जर क्रिकेट चालू राहिलं तर खरंच फार हे आनंददायी असं वातावरण आहे आपल्याला पाहायला मिळतंय. ते वेळेची कमतरता या गोष्टी सर्व खेळाडूंनी जाणून घ्यायच्या आहेत. तत्पूर्वी आलेवडी इंडियन्सकडनं प्रथम फलंदाजी उतरलेले आहेत ते स्वप्नील ठाकूर आणि मानव ठाकूर, दोन्ही ठाकूर कंपनी. तर हे जे 40 धावांचं आव्हान आहे तर खास करून आपण पाहतो अशा वातावरणामध्ये ह्या 40 धावा जर हवा चालू असेल तर थोडासा चेंडू आउटस्विंग होत असेल. आपण पाहिलं असेल की कुशल पागधरे हे राईट हँड बॅट्समन होते, त्यांनी नंतर त्याची गार्ड चेंज करून ते लेफ्ट हँडर खेळले. त्याचं कारण एकच होतं की वाऱ्याची दिशा, आणि त्याच्यामध्ये ते पूर्ण सक्सेस झाले होते. आपण पाहिलं असेल 2 षटकार मारले, एकेरी दुहेरी धावाही घेतल्या. तर आता इथे तेच एक समोर असेल की स्वप्नील ठाकूर कशा प्रकारे गोलंदाजी करतात, आणि जो नॉन स्ट्रायकर आहे तो ऑलरेडी लेफ्ट हँडर आहे, तो त्याचा त्याला ॲडव्हान्टेज नक्कीच मिळणार आहे. पण स्वप्नील ठाकूर यांची आपण फलंदाजी पाहूया. आणि मी नेहमी इथे प्रॅक्टिस करताना स्वप्नील ठाकूर यांना पाहतो. ईशान टायगर हे टॉस विन झालेले आहेत आणि त्यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. तर कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनेही षटकार मारतात. मी खास करून प्रॅक्टिसला त्यांना बघतोय. तर बघूया आता कशा प्रकारे ते फलंदाजी करतायत ते. डेफिनेटली नाण्याची एक बाजू आपण पाहिलंय, नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या पद्धतीचा उल्लेख झाला होता की क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, आणि ती वेळ बदलली कुशलने. आपल्या कुशल नेतृत्वाच्या जोरावर 27 धाब्यांचं योगदान पहिल्या इनिंगमध्ये दिलं आणि 40 धाबा या स्कोर कार्डवर विशेष करून पाहायला मिळतात. आणि 41 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे. 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने स्वप्नील आणि तदनंतर मानव अशी सलामीची जोडी. तर ज्याचे अगदी आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघ जो संकटामध्ये सापडला होता त्या संकटातून बाहेर काढलं, तो कुशल गोलंदाजी मार्गवर इथून सुसज्जित होईल. 40 धावा झालेल्या आहेत. 41 धावसंख्येचा पाठलाग हा करायचा आहे. संपूर्णपणे हे आयोजक करते आपण पाहता श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी. सुरुवात होईल या सेकंड इनिंगला. पहिला चेंडू फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने अगदी सरळ बॅटचा उपयोग केला जातोय थ्रू दी कव्हर्स. चांगल्या पद्धतीने ड्राईव्हचा फटका, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय. एक सिंगल धावेने अगदी धावसंख्येचा हा श्री गणेशा, आणि पहिली सिंगल धाव ही स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. पहिलं षटक विशेष करून पॉवर प्लेचं हे बंधन जेथून पाहायला मिळतंय. चांगली सुरुवात झाली. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनने ते दोन्ही फलंदाज. स्वप्नीलच्या बॅटमध्ये ही पहिली सिंगल धाव, आणि त्यानंतर मानव याला पण पाहता एकेंडे चांगली गोलंदाजी कुशल्याला देखील करावी लागणार आहे. ऑन साईडला भिरकावून दिलं जाईल. चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि भिरकावून दिलं गेलं बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या प्लॉट मध्ये. चांगलं करेक्शन. मिळतील धावा 6 षटकार.
निर्णय क्षमता ही फार महत्त्वाची आहे आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याकरिता तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स हवा आहे आणि तो कॉन्फिडन्स युक्त फटका पाहायला मिळाला. फुलटॉस आहे, सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, नो चान्स फॉर द फिल्डर. सरळ बॅटचा उपयोग करून सरळ धाडलं गेलं चेंडूला लॉंग ऑफला क्लिअर करणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार 6. आणि अशा पद्धतीचे स्ट्रोक खेळण्याकरिता तो कॉन्फिडन्स हवा आहे आणि जिगरयुक्त फटकेबाजी जी इथून पाहायला मिळते. हलकंसं प्रेशर आहे. 6च्या साह्याने धावगती आतापर्यंत 13 या अंकांवर 13 रन्स ऑन अ कार्ड. 8 संघांचा समावेश अलीवडी प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहता. हे 6वं सीझन. मागील 5 सीझनमध्ये ही स्पर्धा अतिशय सुरेख पद्धतीने पार पडली आणि 1 मे महाराष्ट्र दिनच्या विशेष निमित्ताने अगदी या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी कलांकडनं. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतली कडा. शॉट फाईनल एक रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळणार आहे. सुरुवातच अगदी धडक्यात झाल्या आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 14 या अंकांवर जी विशेष करून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 14 धावा या स्कोर कार्डवर इथून पाहायला मिळतात. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्वप्नीलकडे ती स्ट्राईक थोडंसं कुशल दबावमध्ये जरूर आहे. या 2 चेंडूकडे त्याला चांगल्या पद्धतीचा प्रयत्न जो इथून करावा लागणार आहे. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अगदी आपण पाहत आहे खुलून फलंदाजी होते. हलक्याशा हाताने खेळलाय. चांगल्या पद्धतीची बुद्धिमत्ता यूज केली जाते. रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही आहे. ठाऊक आहे की एक एंडने अगदी मानवची बॅट चांगल्या पद्धतीने चालले. यालाच म्हणतो आपण की कुठेतरी हे कॉन्सन्ट्रेट वाढवलं जात आहे आणि एक सिंगलच्या साहाय्याने हलक्याशा हाताने जंटल पुश करो अँड खुश रहो. एक सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू या पॉवर प्लेच्या अगदी षटकातील. चांगला स्ट्रोक आहे. ड्राईव्हचा प्रहार. पाठलाग बराचसा लांबवरचा आहे आणि चेंडू हलूवारपणे रेस जिंकेल का, परंतु डीप कव्हरला चेंडूला फील्ड केलं जात आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल आता काहीतरी घडतंय आणि काहीतरी बिघडतंय. असं वाटलं की त्या दिशेने चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार जाईल, परंतु यावेळी षटकाची अगदी झाली आहे समाप्ती आणि एक षटकाचा खेळ इथून समाप्त होईल. या दुहेरीच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 16 या अंकांवर. या सेकंड इनिंगमध्ये आपण पाहत आहे आलेवाडी इंडियन्स हा संघ चांगल्या स्थितीमध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या दिशेने ती केली जाते. धावगतीचे जवळजवळ आतापर्यंत जाऊन पोहोचले 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. घेऊया एक ब्रेक आणि वळणार आहोत आपण दुसऱ्या षटकाच्या दिशेने. घेतून करायचं आहे आणि या पाठलाग होत असताना 17 धावा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. नेक्स्ट मॅचमध्ये ईशान टायगर्स आणि विस्मय सुपर किंग्स या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. निर्णय कलवायचा आहे ईशान टायगर्स या संघाने. 17 अंकांवर धावफलक. जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात करून दिली. म्हणूनच सलामीवीराची भूमिका ही तितकीच गरजेची आणि महत्त्वाची आहे आणि ज्या पद्धतीची सुरुवात करून दिली स्वप्नील आणि मानवने ते अतिशय सुरेख आहे आणि विशेष करून जे योगदान आहे ते मानवचं जास्तीत जास्त आहे. 2 षटकार जे विशेष करून पाहायला मिळाले या सेकंड स्पेल करिता समीर. पीक जरूर केलं या चेंडूला, परंतु फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. हवा थोडीशी अगेन्स्ट आहे त्या दिशेने, म्हणून क्लिअर करण्याकरिता तुम्हाला तो जोर आणि टायमिंग व्यवस्थित पद्धतीने द्यावं लागेल. कॉन्सन्ट्रेट जरूर ठेवलं होतं स्वप्नीलने, परंतु ते यावेळेस होईल लॅप्स. पहिला विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. गॉन.
आलेवाडी इंडियन्स हा संघ. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने नवल या फलंदाजाला पण पाहत आहे. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर मिळाले समीरला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. हलक्याशा हाताने स्टेअर केलं जातं या चेंडूला. थ्रू दी पॉइंट जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. पहा, जी गोष्ट प्रेमाने होणार आहे त्याला ताकदीने समाप्त करण्याची काय आवश्यकता, आणि हीच गोष्ट यावेळेस फलंदाजाने करून दाखवली. हलक्याशा हाताने स्टीअर केले या चेंडूला, कारण की पहिला चेंडू फेस करतोय आणि थ्रू दी पॉइंट अतिशय चांगल्या पद्धतीने सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या दुहेरीच्या साह्याने धावगती 19 या अंकांवर 21ची आवश्यकता आहे. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 22 धावेंची गरज आहे. थोडंसं कुठेतरी बॅटची ग्रीप चेंज केली होती. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता, परंतु तो वेग मिळाला नाही. धाव घेण्याची मानसिकता जरूर होती, परंतु यू वेट म्हणून म्हटलं गेलं. निर्धाव चेंडूची सांगता. पहा, इथून अगदी हे षटक चांगल्या पद्धतीने चाललंय आणि ज्या पद्धतीचं षटक हवं होतं विशेष करून ध्रुवांग फायटर्स या संघाला, ते हे षटक आहे. येणारे 3 चेंडू हे तितकेच निर्णायक असतील. 19 या अंकांवर धाव फलक आहे. अजूनही 22 धावेंची गरज. स्ट्राईक एंडला इथून नवाल. हलक्याशा हाताने टॅप केला जात आहे. पुन्हा एकदा थ्रू दी पॉइंट क्षेत्ररक्षक आहेत आणि जोपर्यंत अगदी चेंडूला फील्ड केलं जाईल एकच सिंगल धावेवर इथून समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 20. 20 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. अजूनही 21 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. चांगल्या पद्धतीचे षटक. आतापर्यंत या षटकाकडे फक्त 3 धावा खर्च केल्या. 4 चेंडूकडे. हे दोन्ही चेंडू तितकेच महत्त्वाचे आणि गरजेचे असतील, कारण की एक एंडने मानव आणि मानवने ज्या पद्धतीची सुरुवात केली ते अतिशय सुरेख आहे. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधनं, एक सिंगल आणि दुहेरी धाव. वैयक्तिक 15 धावेंवर त्याचा हा खेळ आणि आतापर्यंत तो चांगल्या गतीने खेळतोय. एकंदरीत 20 या अंकांवर धावगती. दोन्ही चेंडू तितकेच महत्त्वाचे आहेत. गोलंदाजी मार्कवरीतून पुन्हा एकदा समीर सुसज्जित होईल. खेचून मारण्याची मानसिकता. शरीरापासून थोडीशी लेंथ बाहेर गेली आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे असताना चिटकून बरोबर अगदी क्षेत्ररक्षक उभा आहेत. एक शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. धावगती 20. 20 या अंकांवर चांगली गोलंदाजी झाले. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. कनेक्शन चांगल्या पद्धतीचं आहे. क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. लावले चेंडूला पंखा आणि धाडलं जाईल लांबच लांब. षटकार 6. तुझ्या भाताला की नाही वाजीव वाजीव तुझ्या आईला वाजीव. या 6 धावा येतात आणि 6च्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 26 या अंकांवर. 15 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. काय कनेक्शन बनलं ह्याच गोष्टीची उल्लेख न केली की कॉन्फिडन्स युक्त फटकेबाजी मानवकडनं अगदी केलं जाते. पण ज्याने सुरुवात शून्यापासून केलंय ना त्याला कुठल्याही पद्धतीचा भय नाही आणि त्याच निर्भयपणे जो आपल्याला पाहायला मिळतो इथून. या 6च्या साह्याने 26 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. 15 धावेंची गरज आहे आता या मॅचला जिंकण्यासाठी. उर्वरित चेंडूंचा खेळ 12. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग. नवं स्वरूप आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण पाहता आलेवाडी प्रीमियर लीगची ही सुरुवात आजच्या दिवसागणिक जी विशेष करून पाहायला मिळते. आज 1 मे महाराष्ट्र दिन जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. आज हुतात्मा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आज कामगार दिवस तो देखील म्हणून साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थाने आज संयुक्त महाराष्ट्राची स्थापना ज्याच्या दिवसामध्ये विशेष करून झाली 1 मे 1960चा तो दिवस. 105 हुतात्मे बलिदान जे विशेष करून ओळखले जातात त्या सर्वांनाच अगदी भावपूर्ण आदरांजली या स्पर्धेच्या माध्यमाने देखील हलक्याशा हाताने स्टेअर केलं जाते. थ्रू दी कव्हर्स सॉफ्ट हँडने खेळला. ठाऊक आहे इथून नवलला त्याचा रोल, कारण की मानव एकेंडने सेट फलंदाज आहे आणि मैदानाच्या दिशेने सेट फलंदाज ऑलवेज अ शेट आणि म्हणूनच त्या पद्धतीची कामगिरी नवलच्या माध्यमाने पाहायला मिळाली. एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 27 या अंकांवर. 14ची गरज आहे.
आणि येणारे चेंडू असतील इथून तुमच्याकडे 11. या षटकाकडे एक आशिषला पण पाहत आहे. 27 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. 14ची आवश्यकता ही अजूनही असणार आहे. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. मच निडेड विकेट या मॅच मधील अगदी आपण म्हणू शकाल सर्वात महत्वाची आणि मूल्यवान विकेट. कारण की मानव निर्भयपणे आतापर्यंत खेळत होता, परंतु यावेळेस अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने पकडले गेले. विकेटचं झालेलं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. आयुष्यात प्रयत्न यशस्वी होत किंवा अयशस्वी होत, तुमच्या कार्याची प्रशंसा अथवा नाव मनुष्याने त्याचे कर्तव्य हे केलेच पाहिजेत. आणि जेव्हा मनुष्याचे कर्तव्य दक्षता आणि हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो ना, तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचं कौतुक करू लागतात. आता या मॅचमध्ये त्याच गोष्टीची उल्लेख ना तुम्हाला करायची आहे. तुमचं काम हे तुम्हाला निर्भयपणे करायचं आहे. बॅटची एज लागली. निहारने जर षटकार ठोकला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज भागेशकडनं हे कॅश प्राईज लागलं गेलंय. पाहता इथे कुठेतरी ऊर्जा देण्याचं काम देखील केलं जातं. या पहिल्याच मॅचमध्ये जरूर अगदी आपण म्हणू शकाल की धावसंख्या तितक्या क्षमतेने तर बनली नाही, परंतु क्षमतेचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न यावेळेस ध्रुवांग फायटर्स हा संघ देखील करतोय आणि आलेवाडी इंडियन्स हा संघ देखील करतोय. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. लिडिंग एज आहे. मिडऑफच्या क्षेत्रातनं चेंडू अगदी आपण पाहत आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल या महत्वाच्या धावा आहेत. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 29 या अंकांवर. बा प्रत्येक धावेकरिता आता तो संघर्ष आहे मैदानाच्या दिशेने. चौकार जर आला तर भागेशकडनं 200 रुपयांचं कॅश प्राईज, षटकार आला तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आहे. अजून या मॅचला जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज आहे. गेम इज ऑन. येणाऱ्या 9 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. 12 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. डेफिनेटली आलेवाडी इंडियन संघ या मॅचमध्ये थोडासा पुढे, परंतु जी विकेट गेले ना मानवची ती महत्वाची आणि मूल्यवान होती. निनाऱ्याला पण पाहत आहे. नव्याने बॅटर इनफिल्डच्या वरनं फोर्स केलाय. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला जात आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल आणि चेंडूला असून फील्ड केलं जाईल. निहारच्या बॅटमध्ये या 2 धावा. सिंगल डबलच्या मदतीने धावसंख्येला अग्रगण्य केले जाते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर. आता षटकाराकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राईज. पहा कुठेतरी आता सरासरी आणि सनसेक्स देखील वाढलं जाते. 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे आता निहार करिता. एक षटकार ठोका, 1000 रुपये कॅश प्राईज मिळवा. हॅलो भागेश यांचा पर्पज मला काही समजत नाहीये. 500चे 1000 केलेले आहेत म्हणजे नक्की मुंबई इंडियन्सला जिंकवायचं आहे की बॅक टू पवेलियन पाठवायचं आहे कळत नाहीये मला. पाहूया पुढील चेंडू. बिटवीन द गॅप चेंडू निघून जात आहे. थ्रू द कव्हर्स. एक सिंगल धाव कंप्लीट झाला आणि एक सिंगल धावेवरच समाधानी राहावं लागेल. एकेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. 9 धावेंची गरज आहे. ऊर्जा तर जरूर दिली जाते, परंतु इथून ठाऊक आहे की आपल्या विकेटचं महत्त्व आणि आपल्या विकेटचं मूल्य. एक सिंगल धाव घेतली गेले. सिंगलच्या मदतीने धावगती 32. 9 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी झाली. समीरने अगदी मागचं षटक महत्त्वाचं हाताळलं होतं, परंतु शेवटचा चेंडू वगळता बाकीचं षटक अतिशय सुरेख राहिलं. आशिषाला पण पाहता या षटकाकडे आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात जरूर. लेग ग्लान्स केलं जातं या चेंडूला. शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. अगदी आपण पाहू शकाल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळेल. सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 6 आणि 8 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 6 balls रिमेनिंग, 8 runs रिक्वायर्ड टू विन.
अगदी ही मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये जरूर आहे, कारण की रंगतदार स्थिती ही निश्चित स्वरूपाने तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे, कारण की तुम्ही पाहताय आलेवाडी प्रीमियर लीग 2026 सीझन 6चा हा थरार. त्वरित चालू करायचं आहे. ह्या सामन्यासाठी जर एवढा वेळ जात असेल तर आणखी आपले बरेच सामने बाकी आहेत. जे आपलं टाइम शेड्यूल आहे ते कुठेतरी मिस होतंय, ह्याचं एक लक्ष तुम्ही द्यायचं आहे. चार गोलंदाज हे कंपल्सरी असणार आहेत आणि काही वेळेनुसार त्याच्यामध्ये आपण थोडंसं बदल करतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगेल, दोन्ही पंच जतीन आणि जयेश मेहर यांनी लक्षात ठेवायचे की आपल्याकडे वेळेची फारच कमतरता आहे. तर हे जे सामने आहेत हे 6 ते 6:15च्या आत आपल्याला सगळं प्रॉपर काम आहे सामने संपूर्ण घ्यायचे आहेत. तर त्यानुसार प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक वर्तन हे लक्षात द्यायचं आहे तुम्ही. पुढील चेंडू 6 चेंडूंचा खेळ, इथून शिल्लक 8 धावसंख्येची गरज आहे. जरा वेळेला महत्व द्या खेळाडू मित्रांनो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथून सुसज्जित होईल. सरबाटचा उपयोग जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप लॉंग ऑन मध्ये, आणि जोपर्यंत चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येईल. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 7 धावसंख्येची गरज आहे. अजूनही मॅच ही रंगतदार स्थितीमध्ये आहे. 5 balls रिमेनिंग, 7 runs required to win. गोलंदाजी मार्कवर हे षटक आपण पाहताय. सिद्धेश, लेन थोडीशी खराब जरूर आहे, परंतु फटका हा जास्तीत जास्त हवेमध्ये झेल देखील डाला ड्रॉप. आता आपण म्हणू शकाल की दैव देता आणि कर्म नेतं. कुठेतरी आता या झेलला कन्वर्ट करणं हे तितकंच महत्वाचं होतं. आता पुन्हा एकदा सनसेक्स वाढलं जाईल. जर षटकार आला तर 1000 रुपयांचं कॅश प्राईज भागेशकडनं दिलं जाईल. कॅश प्राईज जरूर आहे, परंतु सिंगल आणि डबल दावेकरिता हा संघर्ष निर्माण झाला. हाच क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही ना, तोपर्यंत आपण तर्क वितर्क मांडू शकत नाही, कारण की हा क्रिकेटचा खेळ. इथे आहे प्रेडिक्शन फेल. या मॅच मध्ये आता जरुरी आहेत धावा. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे तुमच्याकडे 4 आणि 4 चेंडूकडे 4 धावसंख्येची गरज, 5 धावसंख्येची गरज आहे, माफ करा. म्हणजे सिच्युएशन थोडीशी जटिल जरूर आहे. प्रत्येक धावेकरिता आता हा थोडासा संघर्ष जरूर आहे. कशा पद्धतीचा खेळ इथून आकारला जाईल ते देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या मॅचमध्ये थोडासा टर्न अँड ट्विस्ट या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. जोपर्यंत मानव बॅटिंग करत होता सर्व काही सुरळीत चाललं होतं, तो जसा बाद झाला ना, थोडासा हलकासा दबाव जरूर आहे. स्टेअर करायचं होतं, कुठेतरी आपण पाहताय बीट झाले. प्रत्येक डॉट बॉल फार महत्वाचा आणि निर्णायक असणार आहे. आयुष्यात हिम्मत हारली तरी चालेल, परंतु हिमतीने कधीच हारू नका. उम्मीद पे दुनिया कायम. या 3 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 5 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. 2 षटकाकडे 26 धावसंख्येवर अगदी होता टीम आलेवाडी इंडियन्स हा संघ. आता 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 5 ची गरज आहे. सिद्धेश आहेत अगदी गोलंदाजी मार्कवर. सरबाटचा उपयोग केला जाईल. चांगला स्ट्रोक आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंगर मध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. ओहो, थोडीशी आता दुकदुक वाढली जाईल या मॅच मध्ये. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 4 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. सिच्युएशन कशी असो, त्या सिच्युएशन मधून तुम्हाला तुमच्या संघाला काढता आलं पाहिजे. गेम चेंजर जर बनायचं असेल तर स्वतःच्या नावाची ओळख ही तुम्हाला निर्माण करावी लागेल मैदानावर. कुठेतरी आता ही सिच्युएशन आपण म्हणू शकाल की आता द्विधा मनस्थितीमध्ये आहे. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 4 धावसंख्येची गरज. आलेवाडी प्रीमियर लीगचा हा थरार आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने पहिला सामना. सरळ बाटचा उपयोग केला जाईल. कनेक्शन तर चांगल्या पद्धतीने बनलंय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या माध्यमानं झाली मिस्टेक घटित. आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल, सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाईल. काहीतरी घडतंय, काहीतरी बिघडतंय या मॅच मध्ये आणि सर्व काही गोष्टी या अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. यापेक्षाही वेगळा अगदी दृष्टिकोन काय असू शकेल.
एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि 2 धावसंख्येची गरज आहे. व्हॉट अ मॅच. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, म्हणून धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. प्रत्येक धाव मी म्हणतोय की नेहमीच तुम्हाला एक द्विधा मनस्थितीमध्ये टाकत असते आणि या मॅच मध्ये आता प्रत्येक धावेचं मूल्य, प्रत्येक धावेचं महत्व हे तुम्हाला समजणार आहे. आलेवडी प्रीमियर लीग पहिलाच मॅच आणि पहिला सामना शेवटच्या अंतिम चेंडूवर. इनक्रेडिबल मॅच. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे, 2 धावसंख्येची गरज आहे. सिच्युएशन थोडीशी जटिल जरूर आहे, परंतु कुठेतरी आता हिरो बनण्याची संधी दोघांनाही आहे. स्ट्राईक एंडला इथून नवल याला आपण पाहू शकाल. आता गोलंदाजी मार्कवर सिद्ध. चला टाळ्यांचा गजर दोन्ही संघांकरिता येऊ द्यात. शुभेच्छा देणार आहोत आपण दोन्ही संघांना टाळ्यांच्या गजरामध्ये. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. एका चेंडूचा खेळ शिल्लक, 2ची गरज आहे. मॅच देखील महत्वाची आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये आपण बघू शकाल की पहिला सामना हा तितकाच निर्णायक आहे, कारण की एखाद्या लीग स्टेजमध्ये पहिला सामना जिंकणं हे प्रत्येकाकरिता तितकंच गरजेचं आणि महत्वाचं आहे. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग फिनिश. मॅक्झिमम हिट इथून पाहायला मिळतोय. सिच्युएशन जटिल जरूर होती, परंतु या जटिल सिच्युएशन मधून बाहेर काढलं आणि नवलने अगदी म्हणावं लागेल, नवल करणारा फटका खेचला. 6 विजयाचा स्ट्रोक. कॉंग्रॅच्युलेशन टीम आलेवाडी इंडियन्स. दोन्ही संघांनी लाईनअप मध्ये या. हँडशेक करूनच आपण मैदान सोडायचं आहे. स्पर्धा आपल्या आलेवाडी प्रीमियर लीग 2026 म्हणून प्रत्येक संघाने शिस्त पाळायची आहे. चला ह्या पुढील जो सामना होतोय तो पल्लव रेसिडेन्सी आणि मनवित ऑल स्टार ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस करून घ्यायचा आहे या इनिंग नंतर. हॅलो, ह्या स्पर्धेसाठी नाणेफेकीचा कौल आपण करतो आपले सिनियर खेळाडू संदीप पाकधरे यांच्याकडनं. पल्लव रेसिडेन्सी आणि मनवित ऑल स्टार ह्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. होऊन दे ना, कशाला आणि खरंच हा सामना पाहिला तर आपण एक नेहमी म्हणतोय की कॅचेस विन द मॅचेस. तर इथे ज्या प्रकारे कॅचेस ड्रॉप केल्या गेल्या तर निश्चितच ज्या कॅच जर घेतल्या गेल्या असत्या तर हा सामना एकतर्फी दुर्वांग फायटर ह्या संघाच्या बाजूने गेला असता.